हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना यात्रेचा होता दुसरा दिवस. आमची जी यात्रा आहे ना ती 3 दिवस होती. तर आता नेहमीप्रमाणेच कोणताही सण असो, यात्रा असो, काही असो, महिलांचा जो दिवस आहे तो नेहमीप्रमाणे चालू होतो. तर या इकडे ना साईला पण शाळा होती, सुट्टी नव्हती. तर त्याच्या डब्यासाठीची तयारी तसेच स्वयंपाकाची तयारी या इकडे चालू केली. देवपूजा पण करून घेतली आणि त्यानंतरनं लगेच मटकी करायला घेतली, कारण की त्याला शाळेत जायला उशीर होत होता. घरात पण कोणी नव्हतं, आम्ही तिघंच होतो, मी, साई आणि कृष्णा. कारण की सगळे जे आहेत ना ते रानात गेलेले होते. तर या इकडे बकऱ्यांना पण खायला मस्तपैकी आणून ठेवलं होतं, तर त्यांचं खाणं चालू होतं आणि माझी सकाळीच स्वयंपाकाची घाई गडबड चालू होती. तर आता या इकडे ना मी मटकी करून घेत होते. कृष्णा पण छान असा खेळत होता. तो खेळत असताना की काम करायचं काही वाटत नाही, पण मुलांनी जर किरकिर केली ना तर कामात लक्षच लागत नाही. तर आता या इकडे मटकी करून घेतली, त्यानंतरनं लगेच पटकन चपात्या करून घेतल्या. तर आता सावकाश काम करायची ही सवय माझी तर गेलेलीच आहे, कारण की सावकाश काम करणं हे मला जमतच नाही. कोणतंही काम असो ते पटपट करून घ्यावं लागतं. साधं आहे ना निवांत असं म्हटलं ना की नाश्ता करावा किंवा चहा पिवा, ते पण माझ्याकडून होत नाही. कारण की जोपर्यंत कृष्णा खेळत आहे तोपर्यंत मला पटकन अशी कामं करून घ्यावी लागतात, किंवा त्याला जर कोणी घेतलं असेल तर पटकन मी माझी कामं करून घेते. तर साईला या इकडे आता चपाती भाजीचा नाश्ता दिला, त्यानंतरनं त्याचा डबा पण भरून दिला आणि त्यानंतरनं राहिलेल्या सगळ्या चपात्या ज्या आहेत ना त्या करून घेते. आता जी मटकीची भाजी केली ती तर थोडीच झाली होती. म्हटलं मग चला आता वांगी घेऊन यावीत. पण म्हटलं वांगी सापडतात की नाही, कारण की रोज या झाडाची कोणी पण वांगी नेतं. वांगीच तेवढी या झाडाला लागलेली आहेत. वांग्यांसोबत थोड्या मिरच्या पण घेऊन आले. तर एवढी म्हणजे मिरच्या आणि वांगी आता काढून घेतले मी. तर वांग्याच्या झाडाला वांगी शोधणं म्हणजेच म्हणजे बरीचशी ती बघावी लागतात, कारण की ती पानाखाली दडलेली असतात आणि त्याला काटे पण असल्यामुळे ती टोचण्याची भीती असते. तर चला आता या इकडे ना मी एवढी वांगी आणि मिरच्या तोडून घेतल्या. आता मस्त असं वांग्याचं भरीत करून घेते. त्यानंतरनं पहिले कृष्णाला पण खायला करून घेतलं. कारण की आता दुपार झाली होती. सकाळची जी सगळी कामं आहेत ना, जसं की धुणं भांडी ते सगळं झालं होतं आणि यात्रा म्हटलं की मटण हे आलंच. तर या इकडे ना मिस्टरांनी मटण आणलं होतं. पण आमचीच यात्रा असून आहे ना आम्हाला 2 ठिकाणी जेवायला जायचं होतं, त्यामुळे ना थोडंच मटण या इकडे आणलं होतं. तर चांगलं आता मी जे मटण आहे ना ते फोडणीला देऊन घेते. गॅसवरच केलं, कारण की शेगडी पुढे ना भरपूर असं ऊन आलं होतं. मग गॅसवरच ते फोडणीला टाकलं आणि त्यानंतर चुलीवर नेऊन ठेवलं. मटणाला मी आधीच धुवून घेऊन त्याला हळद आणि मीठ लावली होती, तसेच कोथिंबीर पण टाकली आणि त्यानंतरनं कांदा छान असा तेलात परतून दिला आणि मग त्यामध्ये जे मटण आहे ना ते घातलं. आता हे मटण त्यामध्ये मी लगेच पाणी न टाकताना चांगलं परतून दिलं, कारण की त्याला जे तेल आहे ना ते सुटतंच. तोपर्यंत पाणी जे मी गॅसवर गरम करायला ठेवलं होतं. आता या इकडे ना शेगडी इतकं ऊन होतं आणि पाय पण तेवढेच भाजत होते. त्यामुळे ना मी चप्पल घातली होती, कारण की घरची फरशी जी आहे ना ती गरम झालेली होती. तर या इकडे मी आता जे गरम पाणी आहे ते यामध्ये घालून घेतलं, कारण की बकऱ्याचं मटण शिजायला ना भरपूर वेळ लागतो. मग एकदा जर एवढं पाणी घातलं ना की त्याला डायरेक्ट 1 तासाने बघितलं तरी काही हरकत नाही. तर या इकडे ना आता मस्त असं आपलं जे मटण शिजायला घातलं होतं ना ते सुद्धा उकळत आलेलं आहे. मग तिथं सारखंच ते हलवायला मटण यायचं होतं, त्याच्यामुळे तिथं पत्रा लावला आणि कृष्णाला पण इकडं माझ्यापाशी उन्हात यायचं होतं, पण पाय भरपूर असे भाजत होते. थोडीशी सावली केली आणि त्यानंतर मग बाकीचं जे वाटण वगैरे जे आहे ना ते काढून घेतलं. तर झालं असं की आमच्या इथे ना आता एवढं 2 किलो मटण आणलं, पण घरातल्यांनी कुणीच खाल्लं नाही. का खाल्लं नाही हे देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर चला जे वाटण आहे ना ते काढून घेतलं. जसं की आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, डाळ, हरभऱ्याची डाळ, तीळ
तर ते वाटण मी आता चांगलं तळून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता जे मटण आहे ना ते पण चांगलं शिजलं होतं. त्यातलं थोडंसं आळणी काढलं आणि जे घरचे सगळे मसाले आहेत ना ते घालून घेतले. तर तेलामध्ये जे मसाले आहेत ना ते आधी मी चांगले परतले, जसं की आपण मीठ आणि हळद ते आळणीलाच टाकलं होतं, त्याच्यामुळे यामध्ये फक्त मसाले घातले. घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, बेडगी मिरची पावडर आणि मटण मसाला. त्यामध्ये जो आपला आलं लसूण खोबरं कोथिंबीर बारीक केली होती ना ती पण घालून घेतली आणि आता त्यामध्ये मटण टाकून मी ते परतून घेते. आता झालं असं होतं की मी पण 4 ते 5 महिन्यानंतरनं मटण खाणार होते, कारण की इतके दिवस मी मटण खाल्लंच नव्हतं. तर आता मटण फोडणीला दिलं, म्हटलं कृष्णाला झोपवावं, पण त्याला काही झोपायचं नव्हतं. त्याचा मस्त असा या इकडे ना खेळ चालू होता. तो आरशात बघून त्याला असं वाटत होतं की दुसऱ्याच बाळ आहे, त्याच्यामुळे त्याला भरपूर अशी मज्जा या इकडे येत होती. लहान मुलांचं तसंच असतं, ज्यावेळेस आपल्याला झोपूशी वाटतं त्यावेळेस ते झोपत नाहीत आणि त्यानंतर ना ते झोपून घेतात. तर या इकडे ना आता मस्त असं जे आपले मटणाचं कालवण जे आहे ना ते तयार झालेलं आहे. तर आमच्या इकडे ना जी फक्त पालेभाज्या किंवा सुक्या भाज्या असतील ना त्याला भाजी म्हणतात आणि असं पातळ जे काय असेल ना त्याला कालवण म्हणतात, पण मला भाजीच म्हणायची सवय लागलेली आहे. आता जसं मी म्हटलं होतं आम्हाला पण बाहेर जेवायला जायचं होतं. आता गावची आमच्याच यात्रा होती, पण आहे ना आम्हाला 2 ठिकाणी जेवायला बोलवलं होतं. का तर आम्हाला यात्रा करायची नव्हती, पण मिस्टरांनी माझ्या भावाला जेवायला बोलवलं होतं, त्याच्यामुळे आम्ही पण मटण आणलं. तर आता ज्या ठिकाणी मी जेवायला गेलते ना तिथं थोड्याशा भाकरी पण करू लागले. तर आता आम्ही जेवायला गेलो ना ते म्हणजेच आमच्या शेजारीच माझ्या सासूबाईंच्या भावाच्या घरी, तर तिकडं थोड्याशा भाकरी करू लागले. तिथून आल्यानंतर ना भाऊ जेवायला येणार होता, त्याच्यामुळे घरी पण भाकरी केल्या. आता या इकडे ना 2-4च भाकरी केल्या होत्या, कारण की त्याच्यासोबत 3 जण आले होते. आणि त्यानंतर ना संध्याकाळी पण आम्ही एका ठिकाणी जेवायला गेलो, ते म्हणजे दुसऱ्या मामा सासऱ्यांच्या घरी. आणि आता यात्रा म्हटली की ऑर्केस्ट्रा आलाच. तर या इकडे ना वस्तीतल्या सगळ्या बायका ऑर्केस्ट्रा बघायला गेल्या होत्या आणि मला काही जायची इच्छा नव्हती. म्हटलं कृष्णा भरपूर असा त्रास देईल, पण वस्तीत कोणीच नव्हतं, तर म्हटलं चला. तर मी पण गेले. या इकडे ना त्याचं गाण्यावर छान असं नाचणं चालू होतं. कारण की ना मला वाटलं की तो त्रास देईल का काय, आवाजाला घाबरेल का काय, पण तसं न करताय ना त्याचा मस्त असा एन्जॉय करायचं या इकडे चालू होतं. तर आता हा ऑर्केस्ट्रा ना 2-3 वाजेपर्यंत तर नक्कीच चालणार होता, पण आम्ही 1 वाजताच घरी निघून आलो. रात्रीचं आहे ना तिथं पण बसायला खूप मच्छर असे चावत होते, कारण की रानामध्ये ना ज्याचं रान मोकळं होतं ना त्यांच्याच रानामध्ये हा जो कार्यक्रम आहे ना तो घेण्यात आला होता. तर बघा अशा पद्धतीने आजचा आपला छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.